सातारा पुणे महामार्गावर शिरवळ येथे सोमवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघातात मावळ तालुक्यातील 4 तरुणांचा दुर्दैवांत झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। मावळ परिसरातील हे 6 मित्र 2 कारमधून महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी निघालेले होते। प्रवासादरम्यान दोन्ही गाड्यांमध्ये वेगाने पुढे जाण्याची शर्यत लागली होती आणि हीच शर्यत अखेर चौघांच्या जीवावर बेतली आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। महामार्गावरून अतिवेगाने जात असतानाच शिरवळ हद्दीत चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं होतं। भरधाव कार प्रथम महामार्गाच्या दुभाजकाला जोरदार धडकली आणि 3 ते 4 वेळा पलटी होत विरुद्ध बाजूच्या सातारा पुणे लेनमध्ये जाऊन पडली होती। त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका आयशर ट्रकने या कारला थेट धडक दिली आहे। ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता। अपघाताच्या वेळी कारच्या पुढील सीटवर बसलेले चालक मयूर शिंदे आणि बाजूला बसलेले दीक्षित पुजारी यांच्या एअरबॅग्स उघडल्यामुळे या भयंकर अपघातातून दोघांचे प्राण वाचलेले आहेत। मात्र कारच्या मागील बाजूस बसलेल्या 4ही तरुणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालेला होता। यामध्ये वेदांत अर्जुन वारिंगे वय 19, आदित्य बाळासाहेब गरुड वय 19, सोनसिंह धीरेंद्र ठाकूर वय 19 आणि निखिल बाळू राऊत वय 20 अशी मृत तरुणांची नावे आहेत। जखमी चालक मयूर हनुमंत शिंदे वय 20 आणि दीक्षित दयानंद पुजारी वय 20 यांच्यावर उपचार सुरू असून दीक्षितची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे। या अपघातानंतर मागील कारमधील मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने कुटुंबियांना या अपघाताची माहिती दिली। घटनास्थळी शिरवळ पोलीस, स्थानिक युवक आणि शिरवळ रेस्क्यू टीमने तातडीने धाव घेतलेली होती।